नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे पूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, कारण पुढच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स हे तुम्हाला पटापट मिळत जातील। मित्रांनो, लाईक आठवणीने करा, कारण तुमच्या एका लाईक्समुळे आम्हाला पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं। तर आता आपण आजच्या आपल्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या अपडेट्सकडे। आजच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता अंशुमन विचारे हे सांगत असतात की आता आपण जी फेरी खेळणार आहोत त्यामध्ये ऋषिकेश आणि जानकी नसणार आहेत, कारण आता आपण खेळायला सुरुवात केल्याच्या नंतर जर मधूनच ते दोघंही आले तर मात्र आपण त्यांना खेळायला घेणार नाही, त्यांना बाद करण्यात येत आहे। आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या, सारंग आणि त्याचबरोबर बाकीच्या स्पर्धक जोड्या खूपच जास्त खुश होऊन जातात, कारण त्यांना तर हेच हवं असतं की एखादी जोडी तरी एलिमिनेट व्हावी। पण ऐश्वर्या आणि सारंगची हीच इच्छा असते की ती जोडी ऋषिकेश आणि जानकी असावी। तर दुसरीकडे हे सगळं अवंतिकाला आणि सौमित्रला काही आवडलेलं नसतं, त्याचबरोबर गावातल्या इतर सदस्यांना सुद्धा हे काही आवडलेलं नसतं। लोकांमध्ये कुजबूज चर्चा सुरू झालेली असते की असं कसं चालेल असं, पण कोणीही खुलून काही बोलत नसतं। तर दुसरीकडे आता ऋषिकेश आणि जानकी अगदी जीवांच्या आकांताने धावत कसे बसे तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। तर इकडे आता अंशुमनजी हे पुढे म्हणत आहेत की आपण स्पर्धेला सुरुवात करूयात। तर मग आता स्पर्धा ही अशी आहे की श्री आणि सौ दोघंही इथे आपल्या समोर खुर्चीवरती बसणार। मी एक शब्द सांगणार आणि मग त्या शब्दाला अनुसरून त्या दोघांनीही एक शब्द सांगायचा। दोघांनीही जर सेम शब्द सांगितला तरच त्यांना गुण मिळणार। आता हे ऐकल्याच्या नंतर आता ते म्हणत असतात की चला मग आता आपण सुरुवात करूया। आणि आपल्या समोर जोडी येते। ऐश्वर्या म्हणते नंबर 2। तर लगेच सगळे तिच्याकडे बघायला लागतात। तर ऐश्वर्या पुढे म्हणत असते, म्हणजे अर्थात जर तुमची परवानगी असेल तर आम्ही खेळायला येऊ शकतो पहिले, म्हणजे आम्हाला चालेल। त्याबरोबर लगेच अंशुमन विचारे म्हणतात, अरे वा वा वा, चालेल, मग काहीच हरकत नाही, या तुम्ही पहिल्यांदा खेळायला या। आणि मग लगेचच अंशुमन विचारे हे त्यांना बसायला सांगतात, त्यांचं स्वागत करतात आणि मग ते प्रश्न विचारतात, फळ। आता फळ म्हटल्याबरोबर लगेचच ऐश्वर्या आणि सारंग दोघंही स्ट्रॉबेरी म्हणतात आणि मग पहिलंच उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं असतं। इतक्यात त्या ठिकाणी ऋषिकेश आणि जानकी पोहोचलेले असतात। आता ते बिचारे धावत पळत तिथपर्यंत पोहोचलेले असतात। ऋषिकेश त्यांच्यासमोर रिक्वेस्ट करत असतो की प्लीज तुम्ही या स्पर्धेला सुरुवात करू नका। आता मात्र सगळ्यांनाच ऋषिकेश आणि जानकीला हे असं आलेलं पाहून आश्चर्य वाटतं। तर आता लगेचच त्यांना विचारण्यात येत असतं की पण तुम्ही दोघं कुठे होतात आणि आम्ही केव्हापासून तुमच्यासाठी थांबलो होतो, तुमची वाट पाहत होतो। त्यावर जानकी सांगायला लागते, आम्हाला कोणीतरी मुद्दामून आमची दिशाभूल व्हावी यासाठी स्पर्धेपासून लांब करायला एका वेगळ्याच ठिकाणी पाठवलं होतं, म्हणून आम्हाला यायला खरं तर उशीर झाला। त्याबरोबर आता हे सगळं ऐकून जजेसना सुद्धा आश्चर्य वाटतं की हे कसं शक्य आहे आणि कोणी असं का करेल। तर पुढे ऋषिकेश सुद्धा सांगत असतो की हो, जानकी जे सांगते ते अगदी बरोबर आहे, मुद्दामून कोणीतरी हा सगळा काही कट केला होता। त्याबरोबर आता जज लगेचच ऋषिकेश आणि जानकीकडे येतात आणि मग ते ऋषिकेशला म्हणतात, एक मिनटं, तुम्ही आम्हाला जे काही घडलं ते प्लीज सविस्तर आणि व्यवस्थित सांगाल का ऋषिकेश। त्याबरोबर आता लगेचच ऋषिकेश आणि जानकी एकमेकाकडे बघतात, 2 मिनिटं शांत राहतात आणि हो, आम्ही सगळं सांगतो असं म्हणतात। त्यानंतर आता ऋषिकेश सांगायला सुरुवात करतो, मी आणि माझी बायको जानकी आम्ही घरून स्पर्धेच्या ठिकाणी यायला निघालो। आमच्यासमोर अचानक एक गाडी येऊन उभी राहिली। गाडीतून एक माणूस बाहेर आला आणि त्याने स्वतःचं नाव मोरे असं सांगितलं। त्याने आम्हाला सांगितलं की तो स्पर्धेच्या कमिटीकडून आम्हाला घेण्यासाठी आलेला आहे। या स्पर्धा यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत आणि त्यामुळे लोकेशन कोणालाच माहीत नाही आणि मग आम्ही सगळ्या कपलना घ्यायला गाड्या पाठवल्यात। तर मी तुम्हाला घ्यायला आलोय, तुम्ही माझ्याबरोबर चला। मग मी आणि माझी बायको आम्ही त्याच्याबरोबर त्या ठिकाणी गेलो। तिथे गेल्यानंतर तिथे त्या लोकांनी आम्हाला स्पर्धा सांगितली की मी एक अक्षर देणार किंवा मी एक शब्द सांगणार, त्याच्यावरून तुम्ही एक बरोबर शब्द बोलायचा, पण दोघांनीही सेम शब्द बोलायचा, तर तुम्हाला गुण मिळणार। आम्ही तिथे जाऊन बसलो सुद्धा, पण एकही दुसरा स्पर्धक नसल्यामुळे किंवा दुसरं
कोणीच तिथे उपस्थित नसल्यामुळे आम्हाला थोडी शंका आली. मग माझ्या बायकोने जाऊन त्यांना एक प्रश्न विचारला, आम्हाला लगोरी खेळायचे गुण किती? आणि त्या माणसांनी चुकीचं उत्तर देत म्हटले की 2. जो खेळच आम्ही खेळलो नाही त्याचे गुण त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्हाला खरी हकीकत कळली. त्याचबरोबर त्यांच्या आय कार्डवरती लोगोसुद्धा नव्हता स्पर्धेचा. म्हणून मग आम्हाला खरं कळलं आणि आम्ही तिकडनं धावत पळत निघालो. त्याबरोबर इकडे लगेचच एक व्हॉलेंटियर म्हणतो, पण असं कसं? हे कसं शक्य आहे? असं कसं बरं होऊ शकतं? तर आता लगेचच ऐश्वर्याला मात्र टेन्शन आलेलं असतं की आता जर माझं पितळ उघडं पडलं तर काय होईल. तर आता जजेससुद्धा जरा 2-5 मिनटं विचार करतात आणि मग म्हणत असतात की हे जे काही घडलेलं आहे ऋषिकेश आणि जानकीबरोबर ते खूपच चुकीचं आणि भीषण आहे. त्यामुळे आपण ह्या सगळ्याचा निर्णय त्या ठिकाणी जाऊन तिथली जागा बघूनच ठरवू शकतो. आणि मग लगेचच जजेस हे ऋषिकेश आणि जानकीला म्हणायला लागतात, ऋषिकेश, जानकी, तुम्ही त्या जागेवर आम्हाला घेऊन जाऊ शकता का? ती जागा आपल्याला बघता येईल. त्याबरोबर लगेच इकडे जानकी आणि ऋषिकेश अजिबात वेळ न दवडता जजेसना म्हणतात, हो चालेल, आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर लगेच ऋषिकेश, जानकी आणि जज, व्हॉलेंटियर हे सगळेच त्या ठिकाणी आलेले असतात. आता त्या ठिकाणी आल्यावरती त्या ठिकाणी काहीसुद्धा नसतं. कोणीच नसल्यामुळे जजेसना सुद्धा आश्चर्य वाटतं की अरे इथे तर काहीच नाही आहे, कोणीच नाही आहे. तर दुसरीकडे आता सारंगला मात्र टेन्शन आलेलं असतं की जर दादा वहिनी जजेसना घेऊन तिकडे गेले, त्यांना काही पुरावे सापडले तर किती मोठा प्रॉब्लेम होईल. मग तो ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या, आता खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. जर त्या लोकांना तिथे काही सापडलं तर. त्यावर ऐश्वर्या ही सारंगला सांगत असते, सारंग, एकदा मागे वस्तू सोडल्या ना की त्या पुन्हा सापडत नाहीत, कळलं तुम्हाला? त्याबरोबर लगेचच सारंग हा काही न बोलता गप्पच राहतो. तर आता इथे कोणतेही पुरावे नसल्यामुळे जजेसना कळत नसतं की ऋषिकेश आणि जानकीवरती विश्वास ठेवायचा तर कसा. ऋषिकेश, जानकी त्यांना सांगत असतात की आम्ही खरं बोलतोय, खरंच सांगतोय, इथे होती ती लोक, कदाचित ती पळून गेली असतील. त्यावर जजेस म्हणतात, असं कसं म्हणता तुम्ही पळून गेले असतील? मगाशी तर तुम्ही सांगितलं की ज्यावेळेस ऋषिकेश त्यांना मारायला, त्यांना पकडायला त्यांच्या मागे गेले त्यावेळेस ती लोक तिकडनं पळून गेली होती. जानकी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, खरं सांगते मी सर, खोटं नाही बोलत आहे. इथं खरंच एवढा मोठा सेट उभारण्यात आला होता. आणि त्याबरोबर जज म्हणतात की बरं ऐका माझं, आपण उगाचच इथे वेळ वाया घालवू शकत नाही, कारण इथे काही दिसायला पुरावाच नाही आहे. तर ऐश्वर्या मात्र सगळ्यांना ऋषिकेश आणि जानकीच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत असते. असं आपापसात कशाला बोलताय? जे काही वाटतंय ते असं तुम्ही खुल्या मनाने खुलून बोला. तुम्हाला सगळ्यांनाच, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक जोडीलाच हे सगळं पटलेलं नाही आहे ना? नाही आवडलं ना तुम्हाला? बोला ना, अरे बोला. त्याबरोबर लगेचच एक कपल उठतं आणि त्यातला पुरुष म्हणायला लागतो की हो हो, बरोबर बोलताय तुम्ही वहिनी, नाहीच आवडलं आम्हाला. ते ऋषिकेश आणि जानकी उशिरा आलेत, जजेसना काही खोटं नाटं सांगितलं आणि आता ते गेलेत सुद्धा त्यांच्याबरोबर बघायला. त्यांच्यावर आपण का म्हणून विश्वास ठेवायचा? त्यावर लगेच आता सौमित्र आणि अवंतिका पुढे येत म्हणतात, कारण दादा वहिनी कधीच खोटं बोलत नाही. आता हे ऐकल्याच्या नंतर लगेचच ऐश्वर्या म्हणायला लागते, आणि हे बघा, हे आले त्यांचे वकील, ओळख करून द्यायची राहिलीच. हे ऋषिकेश आणि जानकीचे वकील आहेत आणि त्यांच्या वतीने तुम्हाला हीच सगळी उत्तरं देणार. पण अजून तुमचे अशील आलेले नाही आहेत. आणि तुमची कोणाची काही केस असेल ना तर ती सुद्धा द्या यांच्याकडे लढायला. खरोखर खूप हुशार आहेत या वकिलींबाई. आता जर ऋषिकेश आणि जानकी आले नाही ना तर ह्या खेळासाठी सुद्धा पुढची तारीख मागून घेतील. त्याबरोबर आता लगेचच सगळ्याच जोड्या अवंतिकावरती आणि सौमित्रवरती हसत असतात. त्याबरोबर लगेचच इकडे अवंतिका ही ऐश्वर्याला गप्प बस ऐश्वर्या असं म्हणत असते. ऐश्वर्या म्हणते, ए काय करणार आहेस तू? सांग ना, माझं नाव सांगशील का जजेसना? बोल ना, काय करणार आहेस? त्याबरोबर अवंतिकाला राग येत असतो आणि अवंतिका म्हणते, थांब आता तुला सांगते. त्याबरोबर लगेच सौमित्र हा अवंतिकाचा हात पकडतो आणि अवंतिकाला जागेवरतीच थांबवतो. तर दुसरीकडे आता ऐश्वर्या म्हणत असते, काय करशील ग तू माझं? काय बिघडवू शकतेस? जाऊन जाऊन काय करशील? जजेसना नाव सांगशील? थांबा 1 मिनिटं. आणि मग लगेचच ऐश्वर्या मुद्दामून जाऊन जजेस पुढे उभी राहते आणि म्हणत असते, मिलॉर्ड, मी
अवंतिका रणदिवे आणि ही ऐश्वर्या रणदिवे ही माझ्याबरोबर चुकीचं वागत आहे, माझ्याबरोबर गैरवर्तवणूक करत आहे. त्याबरोबर मात्र आता अवंतिकाचा पारा चढतो आणि अवंतिका ऐश्वर्याला म्हणते, थांब आता तुला दाखवतेच मी बरोबर, तू गप्प अशी नाही ना बसणार. आणि मग आता मुद्दामून ऐश्वर्या हे अवंतिकाला चिडवत असते. आता अवंतिका सुद्धा चिडलेली असते आणि ती कमरेला पदर खोचूनच ऐश्वर्याला धडा शिकवायला येतच असते. पण तोपर्यंत आता लगेचच अंशुमनजी हे मध्यस्थी करत म्हणतात, अरे काय सुरू आहे तुमचं इथे, काय तुम्ही भांडायला आलाय का? आणि ते बघा, ते असं करून चालणार नाही, एवढ्यात जजेस येतीलच. तर दुसरीकडे आता ऋषिकेश आणि जानकीला जजेस समजावून सांगतात की हे बघा, आपण उगाचच इथे वेळ वाया घालवू शकत नाही. स्पर्धेच्या ठिकाणी सगळे लोक आपली वाट बघत आहेत. आपण एक काम करू, आपण स्पर्धेच्या ठिकाणी जाऊ आणि मगच तिथे काय निर्णय घ्यायचा तो घेऊ. त्यानंतर आता सगळेजण स्पर्धेच्या ठिकाणी आलेले असतात. ऋषिकेश आणि जानकीला बघून लोकांच्या मनात आशा आलेली असते की कदाचित आता ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी सुद्धा खेळायला येतील. तर आता जजेस हे सांगत असतात की आम्ही ऋषिकेश आणि जानकी बरोबर जाऊन स्वतः सगळी परिस्थिती पाहिली, पण तिथे त्यांनी सांगितलेलं तसं काही सुद्धा झालेलं नव्हतं. आता हे ऐकल्यानंतर खरोखर पुन्हा लोकांमध्ये हल्ला व्हायला लागतो की बापरे, असं कसं होऊ शकतं, दादा बहिणी कधी खोटं नाही बोलणार. आता त्यांना स्पर्धेतून बाद करण्यात येतं असं सुद्धा जेव्हा जज सांगतात त्यावेळेस लगेचच ऐश्वर्या म्हणते, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, योग्य निर्णय आहे तुमचा. त्याबरोबर आता सौमित्र हा जजेस पुढे जातो आणि त्यांना विनंती करत म्हणतो, प्लीज जजेस, मला असं वाटतं की तुम्ही त्यांना खेळू द्यावं. त्याबरोबर अवंतिका सुद्धा पुढे येत म्हणते, हो जजेस, प्लीज एकदा त्यांचं मागचं रेकॉर्ड चेक करा. त्या दोघांनी आतापर्यंत कोणतीही चूक केलेली नाहीये, मग ते आज असं का वागतील, प्लीज त्यांना खेळू द्यात. त्याबरोबर आता ऐश्वर्या म्हणते, असं कसं खेळू द्यात, चूक आहे म्हणजे चूक आहेच ना, तुम्हाला काय वाटतं बाकीच्या स्पर्धकांनो, बोला ना काहीतरी. त्याबरोबर लगेचच अवंतिका म्हणते, ए ऐश्वर्या तू गप्प बस ग, गप्प बसण्यासाठी तू काय घेणार आहेस. त्याबरोबर लगेचच आता इकडे ऐश्वर्या म्हणत असते, पण माझं चुकीचं नाहीच आहे, मी बरोबरच बोलते. तर आता लगेचच ऋषिकेश म्हणत असतो की हे सगळं ह्या ऐश्वर्यानेच, आणि मग तो ऐश्वर्याच्या दिशेने पुढे चालत जात असतो, पण जानकी ही त्याला थांबवते. तर आता एक फिमेल जज उठून उभी राहते आणि म्हणत असते, एक मिनटं, मला आता बोलायचं आहे, ते सगळ्यांनी शांत ऐका. ऋषिकेश आणि जानकीच्या बाबतीत जे काही घडलं ते खरोखर चुकीचं होतंच, पण आय एम सॉरी ऋषिकेश आणि जानकी, हे गेमच्या विरोधात आहे. गेमचे रूल आहेत की जे कपल उशिरा येईल त्यांना खेळता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला खेळता नाही येऊ शकत, तर प्लीज तुम्ही एक जागी शांत थांबाल. त्याबरोबर लगेचच ऋषिकेश आणि जानकी हे काही न बोलता गप्प राहतात, पण गावकऱ्यांना काही ही गोष्ट पचलेली नसते आणि मग त्यांना या गोष्टीचा राग येतो. गावकरी म्हणत असतात की तुम्ही हे सगळं मुद्दामून आमच्या ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीला हरवण्यासाठी करत आहात, पण आम्ही असं होऊ देणार नाही. जर तुम्ही मुद्दामून त्यांना खेळता येऊ नये म्हणून हे सगळं केलं असेल तर आम्ही ही स्पर्धा होऊच देणार नाही, आम्ही बघा काय करतो. असं म्हणत लगेचच लोक आता पुढे सरसावतात आणि तोडफोडीच्या ह्याच्यातच लोक असतात, लोक अगदी दंगा करायला लागतात. त्याबरोबर आता व्हॉलेंटियर्स हे लोकांना समजावण्यासाठी, अडवण्यासाठी पुढे आलेले असतात, पण कोणतेही लोक व्हॉलेंटियर्सचं सुद्धा काही ऐकत नसतात. तर आता इकडे जजेसने सुद्धा टेन्शन येतं की सिच्युएशन कंट्रोलमध्ये कशी काय आणायची. बाकीचे स्पर्धक सुद्धा घाबरलेले असतात की हे सगळं काय झालं. मग जानकी स्वतःहून पुढे येते आणि सगळ्यांसमोर हात जोडते आणि म्हणते, प्लीज थांबा, ऐका माझं, प्लीज थांबा सगळ्यांनी. त्याबरोबर लोक एक जागी उभे राहतात. मग जानकी म्हणते, मला मान्य आहे जजेसनी जो निर्णय दिला आहे तो तुम्हाला नाही पटलेला, पण त्यासाठी हे असं काहीतरी वागून त्याच्यावरती सोल्युशन नाही. हे बघा प्लीज, आपल्या मुळशी गावाला गालबोट लागेल असं कोणीही आणि काहीही वागू नका. स्पर्धा आहे आणि स्पर्धेचे काही नियम असतात, आपण ते नियम मान्य केले पाहिजे. प्लीज शांत राहा, स्पर्धासारखी स्पर्धा होऊ द्यात. त्याबरोबर पुढे लोक काही न बोलता आता जानकीने विनंती केल्यामुळे सगळे जाऊन मागे एक जागी उभे राहतात. तर जानकी म्हणते, प्लीज हवं तर मी आणि ऋषिकेश तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आणि मग ऋषिकेश सुद्धा लोकांच्या समोर हात जोडतो. सिच्युएशन कंट्रोलमध्ये येते. त्याबरोबर एक जज हा जानकीच्या पुढे येतो आणि जानकीला म्हणतो, थँक्यू सो मच, तुम्ही आता बोललात म्हणून खरं तर सिच्युएशन कंट्रोलमध्ये आलेली आहे. हे बघा प्लीज, आत्ताच्या या फेरीमध्ये तुम्हाला खेळता नाही येणार, आत्ताची ही एवढी एक फेरी होऊन जाऊ द्यात, त्यानंतर काय निर्णय घ्यायचा आहे तो आपण घेऊ.
तर आता ऐश्वर्या म्हणते, असं कसं? तुम्ही तर म्हणाला होता की सगळ्या फेऱ्यांमधून त्या स्पर्धकांना बाद करण्यात येईल. मग त्याबरोबर जजेस म्हणतात की ते काय करायचं ते आम्ही ठरवू. तुम्ही आता सध्या खेळायला सुरुवात करा. ऋषिकेश, जानकी प्लीज. त्याबरोबर आता जजेसना कोऑपरेट करत ऋषिकेश आणि जानकी दोघं सुद्धा येऊन त्यांच्या खुर्चीच्या मागे उभे राहतात. आता खरं तर ऋषिकेश आणि जानकी दोघांना सुद्धा खूप राग आलेला असतो, पण दोघंही काही करू शकत नसतात. जानकी ही म्हणत असते, हे सगळं कोणी केलंय आणि का केलंय हे सगळं मला अगदी व्यवस्थित माहीत आहे, पण आता आपले हात दगडाखाली आहेत ऋषिकेश. आता आपण काही सुद्धा करू शकत नाही, पण मी योग्य वेळ येण्याची वाट बघत आहे आणि ती योग्य वेळ नक्की येणार. मग बघा सगळ्यांच्या समोर सगळं कसं अगदी खरं येऊन जाईल ते. त्यानंतर आता पुन्हा एकदा आपण स्पर्धेला सुरुवात करूया. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या येणाऱ्या जोडीचं, म्हणजेच ऐश्वर्या आणि सारंगचं. असं म्हणत अंशुमनजी पुन्हा ऐश्वर्या आणि सारंगचं स्वागत करतात. त्यानंतर ते त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात करतात. तर इकडे आता आजी खूप जास्त खुश होऊन सुमित्राकडे आलेले असतात. आता सुमित्रा ही आजीला एवढं खुश बघते, तिला आश्चर्य वाटतं की हे सगळं कसं काय. मग ती विचारते, आई एवढा आनंद व्हायला अगं असं घडलंय तरी काय? त्यावर लगेच आजी सांगत असते, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. तर सुमित्रा म्हणते, अगं आई हो, पण झालंय काय? मग लगेच सुमित्राला आजी सांगायला लागते की आजची जोडी मला वाटतं आपली ऐश्वर्या आणि सारंगच जिंकणार. त्याबरोबर लगेच सुमित्रा म्हणते, आई तू उगाच काहीही बोलू नकोस हा. तिथे अजून स्पर्धा सुरू आहे आणि तू इकडे लगेच निकाल लावलास सुद्धा. मला तर वाटतं नेहमीसारखी ही जोडीसुद्धा आपला ऋषिकेश आणि जानकी जिंकणार. त्याबरोबर लगेच आजी म्हणत असतात, तू असं कसं ग बोलू शकतेस? हे बघ, आजची जोडी हा सारंग आणि ऐश्वर्या जिंकणार, कारण तुझा ऋषिकेश आणि जानकी यांना स्पर्धेतून बाद करण्यात आलंय. जे स्पर्धक उशिरा जातात त्यांना घरी बसवतात. त्यानंतर आजी तिकडनं गेल्यावर आता आई ही नानांना म्हणत असते, ऐकलत ना काय म्हणाली ते आई? म्हणजे आपला ऋषिकेश आणि जानकी खेळू शकणार नाही. तर इकडे आता लगेचच अंशुमनजी हे विचारायला लागतात प्रश्न आणि ऐश्वर्या आणि सारंगने 5ही प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिलेली असतात. त्यानंतर आता जोडी क्रमांक 4 म्हणजेच अवंतिका आणि सौमित्रची वेळ आलेली असते. त्या दोघांचंही जोरदार स्वागत केलं जातं. ते दोघंही येऊन बसतात. त्यांना सुद्धा प्रश्न विचारले जातात आणि ते 4 प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर देतात, पण एका प्रश्नाचं उत्तर हे चुकलेलं असतं. त्यानंतर आता एक एक करून बाकीच्या सगळ्याच जोड्या खेळायला येतात आणि प्रश्नांची उत्तरं देत असतात. लोकांचं मनोरंजन होत असतं. काही लोकांची उत्तरं चुकत असतात, काही लोकांची उत्तरं बरोबर येत असतात. सगळे प्रेक्षक अगदी या स्पर्धेचा छान मनसोक्त आनंद लुटत असतात. सगळ्यांनाच छान मजा येत असते, गंमत जम्मतही होत असते. त्यानंतर आता स्पर्धा ही संपलेली असते. आता वेळ असते ती निकालाची. त्यामुळे अंशुमनजी पुन्हा एकदा जजेसने माझ्या हातात निकाल आता आणून द्यावा अशी विनंती करतात. त्याबरोबर लगेचच इकडे जजेस हे निकाल अंशुमनजीच्या हातामध्ये आणून देतात आणि मग अंशुमनजी हे म्हणत असतात की सगळ्यात आपली आवडती जोडी आणि ती म्हणजेच सारंग आणि ऐश्वर्याची जोडी हीच यावेळेसची विनर ठरलेली आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर आलेली जोडी म्हणजेच अवंतिका रणदिवे आणि सौमित्र रणदिवे यांची आहे. त्याबरोबर लगेचच सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात. तर पुढे आता ते सांगत असतात की या स्पर्धेमध्ये एक वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. आता हे ऐकल्यावर सारंग म्हणतो, असं कसं? तुम्ही तर म्हणाला होता फायनलला 2च स्पर्धक असणार म्हणून. त्याबरोबर लगेच जज म्हणतात की 1 मिनटं, आम्ही तुम्हाला स्पर्धा सुरू होतानाच सांगितलं होतं की मध्ये स्पर्धेत आम्ही तुम्हाला एक सरप्राईज देणार आहोत, पण ते सरप्राईज काय असणार हे सांगितलं नव्हतं. तेही वाईल्ड कार्ड एंट्री असंच सरप्राईज आहे. त्यावर पुढे अंशुमनजी सांगत असतात की काय आहे ना, गावात खूप जोड्या अशा आहेत की ज्यांना हा खेळ खेळायचा होता. काही जोड्यांनी तर भांडण केलं की आम्हाला सुद्धा खेळायला यायचं आहे, आम्हाला पण खेळायला घ्या. पण तरीसुद्धा आम्ही त्या सगळ्यांना खेळायला न घेता फक्त तुमच्या 6 जोड्या घेऊन खेळायला सुरुवात केलेली होती. त्यामुळे आता पुढच्या 25 पैकी एका जोडीला आम्ही खेळण्याची संधी देणार आहोत. सगळ्या कपल्सनी
चिठ्ठ्या बनवायच्या आणि त्या चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये टाकायच्या. उद्या त्या बॉक्समधून एक चिठ्ठी काढण्यात येईल आणि त्यामधून सिलेक्ट होईल कोण असणार ती वाईल्ड कार्ड एंट्रीवालं कपल. आणि यामध्ये ऋषिकेश आणि जानकीसुद्धा आपल्या नावाची नोंदणी करू शकतात. जर त्यांना पुन्हा संधी मिळाली तर ते दोघंही खेळू शकतात. आता हे ऐकल्यावर गावातले सगळेच लोक जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात. आता जानकी ही आपलं नाव नोंदवायला ऋषिकेशचा हात धरून पुढे जात असते, पण ऋषिकेश हा जानकीचा हात पकडून पुढे जात नाही. तो तिथेच जागेवर थांबतो. मग जानकी स्वतःहूनच जाते आणि ऋषिकेश आणि तिचं नाव स्पर्धेमध्ये नोंदवते. आता इकडे जानकी खूप खुश असते. ती विचार करते की आपल्याला एक संधी मिळाली आहे ऋषिकेश, आपण या संधीचं सोनं करू, आपल्याला नक्की चान्स मिळेल, होप्स हारायला नको आपण. त्यानंतर आता सगळीच लोक हे तिकडनं जायला निघालेली असतात, तर ऋषिकेश आणि जानकी सुद्धा निघालेले असतात. मग मुद्दामून ऐश्वर्या ही त्यांच्या पुढ्यात येते आणि त्यांना म्हणत असते की काय अजूनही सुंब जळाला तरी पीळ गेलेलं नाही आहे का. तर इकडे आता अंशुमनजी हे सांगत असतात की बघूया उद्याच्या भागात काय घडतं ते, उद्या कोणती फेरी फायनली हा राऊंड जिंकते. आता 25 नंबर या डब्यामध्ये आहेत. आता त्यांच्यापैकी कोणती जोडी उद्या आपल्या समोर खेळायला येते ते पाहण्यासाठी आपल्या या कार्यक्रमाच्या सोबतच राहा. आणि आजचा कार्यक्रम इथेच संपतो. आता मी सगळ्यांना विनंती करतो की शांतपणे आपण सगळ्यांनी इथून जाऊ शकता. त्यानंतर आता सगळेच लोक हे तिकडनं जायला निघालेले असतात. तर आता मुद्दामून ऐश्वर्याने तर जानकीला चिडवलेलं असतं. आता जानकी ही ऐश्वर्याला म्हणते उद्या काय होईल ते उद्याच बघितलं जाईल. तर आता मुद्दामून ऐश्वर्या म्हणत असते की खेळायला वेळेत पोहोचू तर शकला नाहीतच ना तुम्ही, आणि तू मला म्हटली होतीस की ससा कासवाच्या शर्यतीत कासव पुढे चाललाय, पण शेवटी मी तुला दाखवून दिलंच की कासव कधीच पुढे जात नाही, कायम ससाच पुढे जातो. त्यावर आता जानकी म्हणत असते हे बघ, ते आपण उद्याच बघून घेऊ की कोण पुढे जातं आणि कोण मागे जातं ते. त्याचबरोबर जानकी ऐश्वर्याला असंही सांगत असते की हे बघ, उद्याची स्पर्धा तर मी काही झालं तरी जिंकणारच. आणि मगाशी काय म्हणालीस तू, सुंभ जळाला तरी पीळ नाही गेला. आता ते उद्याच दिसेल की कोणाचा सुंभ जळतो आणि कोणाचा पीळ शिल्लक राहतो ते. त्यानंतर आता ऋषिकेश आणि जानकी दोघंसुद्धा तिकडनं जायला निघालेले असतात. आता ऐश्वर्यासुद्धा घरी आलेली असते. तर सारंगला मात्र टेन्शन वाटत असतं की जर त्या 6 नंबरच्या जोडीचं नाव पुन्हा चिठ्ठीमध्ये निघालं तर दादावहिनी खेळायला येणार आणि मग मात्र आपलं जिंकणं अवघड होईल. काय करायचं आपण ऐश्वर्या म्हणत असते सारंग तुम्ही काहीच काळजी करू नका, काही झालं तरी उद्या ती जानकी आणि ऋषिकेश नाही खेळू शकणार आपल्याबरोबर, त्यांचं नाव नाही येणार चिठ्ठीमध्ये. तर आता इकडे ऋषिकेश आणि जानकी हे देवी आई समोर बसून प्रार्थना करत असतात की देवी आई आम्हाला ही संधी तूच मिळवून दे, आमच्या हातातून संधी जाऊ देऊ नकोस, मी तुला शरण येते देवी आई, काहीतरी तुझा चमत्कार कर, तुझी जादू कर वगैरे ऋषिकेश आणि जानकी देवी आई समोर प्रार्थना करत असतात. तर रात्रीच्या वेळी ऐश्वर्या ही त्या स्पर्धेच्या ठिकाणी गेलेली असते आणि अंधाराचा फायदा घेऊन ती त्यामधून ऋषिकेश आणि जानकीच्या नावाची चिठ्ठी बाजूला काढण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर हा एपिसोड तर इथेच संपतो. पण तुम्हाला काय वाटतं, उद्याच्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकीला पुन्हा एकदा नव्याने खेळण्याची आणि जिंकण्याची हे मिळणार का संधी, की असं काही घडणार नाही आणि खोटारडी ऐश्वर्याच ही स्पर्धा जिंकून जाणार, ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याबरोबर व्हिडिओ आवडला मित्रांनो तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला पुढे अशाच छान व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत राहतं. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक सिरियलचे अपडेट तर तुम्हाला मिळत राहतीलच, पण त्यांचे नोटिफिकेशनसुद्धा पटापट तुमच्या मोबाईलवर येत जातील. धन्यवाद.